माझं नाव डॉक्टर दिनेश ठाकूर. मी बालरोगतज्ञ नवजात शिशुतज्ञ आहे. आता डायबेटीस फ्री फॉरएव्हर विषयी सांगायचं म्हटलं तर सर्वात पहिले मला डायबेटीस झाला. हे डायग्नोज माझं फेब्रुवारी 2024मध्ये झालं. सडनली माझं 5 किलो वेट लॉस झालं होतं. मग मी आमच्या रेग्युलर तिथं जसं असतं सिस्टीम, डायबेटीस झालं तर आपण एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे जातो. त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आपली रुटीन सगळे मेटफॉर्मिन वगैरे त्या गोळ्या वगैरे चालू केल्या आणि काही इन्व्हेस्टिगेशन्स केले. त्याच्यानुसार त्यांनी मला 3 कॉम्बिनेशनवाल्या गोळ्या चालू केलेल्या होत्या आणि ते एक 7-8 दिवस मी घेतले. कारण माझं HbA1c आलं होतं 13.9, ते खूप जास्त होतं. म्हणून मग मी चालू केलेले होते. आणि त्यातच मला माझे मित्र आहे डॉक्टर प्रमोद आहिरे, त्यांच्या घरच्यांनी आणि आमचे एक मित्र आहे योगेश जोशी, त्यांनी एक डायबेटीस फ्री फॉरएव्हरचं ट्रीटमेंट घेतलेली होती. त्यामुळे त्यांनी मला डायबेटीस फ्री फॉरएव्हर विषयी सजेस्ट केलं आणि मग आम्ही ह्या प्रोग्रामला जॉईन झालो. आता त्याच्याविषयी माझ्या मिसेस सांगतील. नमस्कार, मी डॉक्टर मीनाक्षी ठाकूर, मी डेंटिस्ट आहे. आम्ही DFFच्या कॅम्पला आलेलो, रेसिडेन्शियल कॅम्प इतका छान अनुभव होता आमचा, खूप छान अनुभव होता आणि शिकायला भरपूर गोष्टी मिळाल्या. म्हणजे आपण डाएट वगैरे म्हणतो आपण, पण आपल्याला प्रॉपर दिशा नसते. म्हणजे कसं केलं पाहिजे, कसं फॉलो केलं पाहिजे हे आपल्याला माहीत नसतं. बरीच नवीन माहिती कळते. ॲक्टिव्हिटीज तर खूप उत्तम होत्या आणि खरंच खूप छान अनुभव होता. थँक्यू सो मच. आता ही माहिती जी आम्हाला भेटली, DFFला जॉईन झालो. मग मी DFFला जॉईन झाल्यानंतर जी जर्नी होती माझी, की मी DFFला जेव्हा सुरुवातीला डायबेटीस झाला तेव्हा मला असं समजत नाही होतं की डाएट काय घ्यावं, हे खावं की ते नाही खावं. मी जवळजवळ 3 डायटिशियन चेंज केले. एंडोक्रायनॉलॉजिस्टला पण विचारलं, पण एंडोक्रायनॉलॉजिस्टला फक्त 3 मिनटं 1 मिनिटातच बोलायचे ते, बाकी काही बोलायचे सुद्धा नाही. रिपोर्ट पाहिजे, गोळ्या घ्या, संपलं. काहीच बोलायचे नाही, काही माहिती पण द्यायची नाही आजाराविषयी किंवा तुम्ही काय करा. मी एक्झरसाईज करू का म्हटलं, नाही म्हणे, एक्झरसाईजची गरज नसते, गोळ्या घेतल्या का होऊन जातं. असं त्यांचं बेसिक म्हणणं होतं की एक्झरसाईजचा फक्त 5%, 4%च फायदा असतो म्हणे, गोळ्यांवरच सगळं असतं, असं त्यांनी मला सांगितलं. पण मग डायटिशियननी म्हणे की फक्त डाएट तुम्ही घ्या. तर डाएटमध्ये मला समजायचं, ती म्हणजे भाकरी पण खा, पोळी पण खा, भात पण खा, सगळंच खा. म्हटलं सगळंच खायचंय तर मग कसं काय ते कव्हर होणार म्हटलं. तर मला एक असं प्रॉपर डाएट काय घ्यावं किंवा कसं वागावं किंवा काय खाल्ल्यावर होईल हे माहिती नव्हतं. मग डायबेटीस फ्री फॉरएव्हर जेव्हा मी जॉईन केलं, मी खूप कन्फ्यूज होतो. मी स्वतः डॉक्टर असून पण बऱ्यापैकी कन्फ्युजन होतं माझं की डाएट काय घ्यावं. मग शेवटी मी जेव्हा इथे जॉईन झालो तेव्हा मला एक प्रॉपर यांनी डाएटचा फॉर्मॅट दिला आणि त्यांचे रिकव्हरी झालेले लोक असल्यामुळे मी एकदम ब्लाइंड फेटनी फॉलो करायला चालू केलं. तर माझं पहिल्याच महिन्यामध्ये माझ्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या डायबिटीसच्या आणि माझं वेट साधारण 85 किलो होतं, ते माझं 85 किलोवरून वेट 75 किलोवर आलं पहिल्या महिन्यामध्येच. आणि इतकी मला जबरदस्त इम्प्रूव्हमेंट भेटली की यांचे जे प्रोटोकॉल्स आहे त्याच्या मागे जे त्यांची प्रत्येकाचं, भाग्येश कुलकर्णी सरांचा जो स्टडी आहे, त्यांनी त्याच्यासाठी जे खर्ची घातलेले आपल्या आयुष्यातले वर्ष आहे ते सगळे आमच्या सारख्या डायबिटीस झालेल्या लोकांच्या कामी येत आहेत. त्याच्याबद्दल त्यांचे अतिशय धन्यवाद. मी त्यांचा ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो आणि धन्यवाद की मला याच्यामध्ये भेटलं. आत्ताची माझं HbA1c जे 13.9 होतं ते आज माझं विदाऊट टॅबलेट, विदाऊट गोळ्या, काहीच एक्स्ट्रा एफर्ट न घेता फक्त रुटीन आपली लाईफस्टाईल चेंजेस फॉलो करून आणि मिनिमल एक्झरसाइजेस करून माझं आजचं HbA1c 6 आहे, जे की ऑलमोस्ट नॉर्मल आहे. त्याबद्दल मी सगळ्या डायबेटीस फ्री फॉरएव्हरच्या टीमचा आणि डॉक्टर भाग्येश कुलकर्णी सर यांचा आणि त्यांच्या त्या माइंड डिटॉक्स, बॉडी डिटॉक्स या सगळ्या टीमचा मनापासून ऋणी आहे. धन्यवाद. आणि फक्त डायबेटिक लोकांसाठीच नाही, इतर लोकांसाठी पण डाएट खूप छान आहे. म्हणजे फिटनेससाठी फॉलो करायला काहीच हरकत नाही. थँक्यू सो मच. थँक्यू.